नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पूनम कोकरे, सेल्स अँड मार्केटिंग कोऑर्डिनेटर, बायोफॅक्टर प्रतिनिधी. आज आपण आलो आहोत कौलापूर या गावामध्ये आपल्या प्रगतशील शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी. त्यांनी द्राक्ष पिकासाठी आपले प्रोडक्ट्स वापरलेले आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की त्यांना आपल्या बायोफॅक्टर प्रोडक्ट्सचे कसे रिझल्ट्स आलेले आहेत. नमस्कार, सर्वप्रथम आपलं नाव आणि गाव सांगा. नमस्कार, मी भागवत पाटील, कौलापूर. बरं, आता द्राक्ष उत्पादन तुम्ही कधीपासून घेत आहात? गेली 4 वर्षापासून घेते. बायोफॅक्टरची उत्पादनं तुम्ही कधीपासून वापरायला सुरुवात गेल्या केली? वर्षापासून वापरायला सुरुवात. बरं, आता मेजरली आपला जो सुरुवातीचा टप्पा आहे त्याच्यावरती आपला शेवट ठरलेला असतो. तर मेजरली आपल्याला सुरुवातीला मुळींवरती काम करणं हे फार महत्त्वाचं आहे कोणत्याही झाडासाठी, कोणत्याही पिकासाठी. तर मेजरली तुम्ही मुळींवरती काम करताना आमच्या कोणत्या प्रोडक्ट्सचा तुम्हाला चांगला रिझल्ट आला? त्यावेळी आयन चक्र म्हणून आहे, परत जीव्याम आणि बीओसी या उत्पादनांचा वापर केलेला आणि मग ड्रिपद्वारे सोडलं होते. बरं, आता ड्रिपद्वारे सोडलं होतं तुम्ही. ठीक आहे. बायोफॅक्टर कंपनीकडून म्हणजे प्रोडक्टबद्दल तुम्हाला कसं माहिती भेटली? सुनील पाटील साहेब माहिती दिली होती या प्रोडक्टची. त्याच्यानंतर आता थंडीमध्ये मेजरली द्राक्ष पिकावर साठी कोणती काळजी घेतली पाहिजे? सगळ्या शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला असेल? शेंडा वाढण्यासाठी आणि घडांची लांबी नेण्यासाठी म्हणेन. त्याच्यावरती आपल्याला मेजर काम करायला लागतं. मग आता त्याच्यावरती काम करताना तुम्ही बायोफॅक्टरचे कोणते प्रोडक्ट वापरले? त्यासाठी पहिल्यांदा कॅनोपी वगैरेसाठी बेलम एसपी पोषक वगैरे यांची फवारणी केली होती आणि ड्रिपद्वारे पण सोडलं होतं. तर त्यानंतर ESHच्या स्प्रेमध्ये एन फॅक्टर आणि झेड फॅक्टर म्हणून प्रोडक्ट आहे, त्याचा वापर केलेला. प्लस घडांच्या अशी लवचिकता मिळण्यासाठी कॅनमॅग म्हणून आहे प्रोडक्ट, त्याचे पण स्प्रे घेतलेला. बरं, आता तुमचा इतर शेतकऱ्यांना बघा. नाही, या प्रोडक्टचा वापर तुम्ही करा, रिझल्ट अतिशय चांगले आहेत आणि लवकर मिळतील याच्यावर. तुम्ही समाधानी आहात ना? हो, समाधान. अच्छा, तर तुम्ही भविष्यात सुद्धा बायोफॅक्टर प्रोडक्ट्स वापरले? हो. बरं, ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.